महाराष्ट्र एफडीएचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यामधील भेसळखोरांची झोपच उडाली आहे। बदलापूरची बेकरी असो, कराडमधील बनावट दूध रॅकेट असो की 900हून अधिक ठिकाणी गुटख्यांवरती टाकलेले छापे असो, तुकाराम मुंडे यांच्या नावाचा एकच थरकाप भेसळ करणाऱ्या माफियांमध्ये पाहायला मिळतोय। सातारा जिल्ह्यामधील माणममध्ये तर इतकी दहशत निर्माण झाली होती की एफडीएचं पथक येतंय हे कळताच तपासणीच्या भीतीनं दूध चालकांनी शेकडो लिटर संशयास्पद दूध थेट रस्त्यावरती ओतून दिलं। यावरनं मुंडेंच्या कारवाईचा प्रभाव किती मोठा आहे हे स्पष्ट होतं। ही धडक मोहीम अत्यंत वेगानं सुरू असतानाच आता या संपूर्ण प्रकरणाला एक अतिशय धक्कादायक आणि मोठा कायदेशीर वळसा मिळाला आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या एका मोठ्या धडक कारवाईला थेट स्थगिती दिली आहे। त्यामुळे आता ज्या 8 मोठ्या दूध डेअरींचे परवाने मुंडेंनी तडकाफडकी रद्द केले होते त्यांना हायकोर्टाकडनं फार मोठा दिलासा मिळालाय। छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधील ज्या 8 प्रमुख कंपन्यांचे परवाने एफडीएनं निलंबित केले होते त्यामध्ये प्रामुख्यानं शिवकृपा मिल्क प्रोडक्ट्स, कृष्णानंद मिल्क प्रोडक्ट्स, जतीन मिल्क प्रोडक्ट्स तसेच जयहरी मिल्क प्रोडक्ट्स, सिद्धेश्वर मिल्क प्रोडक्ट्स, नवनाथ मिल्क प्रोडक्ट्स तसेच सरस्वती मिल्क प्रोडक्ट्स या नामांकित ब्रँड्सचा समावेश आहे। कोर्टाच्या या निर्णयामुळे या कंपन्यांचे कामकाज आता पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे। पण तुकाराम मुंडेंसारख्या कडक अधिकाऱ्याची नोटीस कोर्टामध्ये का टिकली नाही, यामागचं कायदेशीर नेमकं कारण काय पाहूयात। नमस्कार, मी दुर्गा। जेव्हा हायकोर्टानं या प्रकरणाचा सखोल तपास केला तेव्हा एफडीएच्या कार्यपद्धतीमधील अत्यंत गंभीर आणि तांत्रिक चुका समोर आल्या। अन्न सुरक्षा मानके कायदा म्हणजेच FSSAI याच्या नियमांनुसार जर एखाद्या अन्न प्रक्रिया केंद्रामध्ये किंवा दूध डेअरीमध्ये तपासणी दरम्यान काही त्रुटी आढळल्या, उदाहरणार्थ स्वच्छतेचा अभाव, तुटलेल्या टाइल्स किंवा उघडी ड्रेनेज लाईन, तर कायद्यानुसार त्या व्यावसायिकाला त्या त्रुटी सुधारण्यासाठी आधी 14 दिवसांची रीतसर सुधारणा नोटीस देणं बंधनकारक असतं। कायद्यानं त्यांना आपली बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे, ज्याला आपण नैसर्गिक न्याय तत्व म्हणतो। परंतु तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएनं कोणतीही पूर्वसूचना किंवा 14 दिवसांची मुदत न देता थेट एका रात्रीमध्ये या कंपन्यांचे परवाने निलंबित केले। हायकोर्टानं नेमका याच मुद्द्यावरती बोट ठेवलं। कायद्याचं पालन न करता केलेली ही कारवाई अतिरेकी आणि घाईघाईची आहे असं स्पष्ट करत न्यायालयानं या 8 डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली आहे। आता या संपूर्ण प्रकरणाचे विश्लेषण काय सांगतं? या न्यायालयीन लढाईचे 2 महत्त्वाचे पैलू आहेत। पहिला पैलू म्हणजे तुकाराम मुंडे यांनी लागू केलेले दूध संकलनाचे 25 कडक नियम आणि त्यांची कारवाई ग्राहकांच्या आरोग्यासाठी 100% योग्य आहे। कारण युरिया, डिटर्जंट आणि पामोलिन तेल मिसळून बनवलेले कृत्रिम दूध लोकांच्या जीवाशी खेळत आहे। मुंडेंच्या धडक कारवाईमुळे प्रामाणिकपणे व्यवसाय करणाऱ्यांना बळ मिळत होतं आणि भेसळखोरांचे धाबे दणाणले होते। पण दुसरा पैलू असा आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कितीही प्रामाणिक हेतूनं काम केलं तर देखील त्यांना देशाच्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहूनच काम करावं लागतं। घाईघाईमध्ये नियमांचं उल्लंघन करून केलेल्या कारवाया शेवटी कोर्टामध्ये टिकत नाही, हेच या निर्णयानं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। या कारवाईला ब्रेक लागला आहे, त्यामुळे आता तात्पुरते का होईना भेसळखोरांच्या मनामधील भीती थोडीशी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। शेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या न्यायालयीन दिलाशामुळे केवळ या कंपन्यांचाच नाही तर त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या हजारो दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळालाय, ज्यांचं दूध संकलन अचानकपणे बंद झालं होतं। आता तुकाराम मुंडे बॅकफूटवरती जाणार का? तर अजिबात नाही। पण यापुढे एफडीएला जर भेसळमुक्तीची ही मोहीम कायमस्वरूपी यशस्वी करायची असेल तर त्यांना कायदेशीर प्रक्रियेचे पूर्णपणे पालन करूनच आणि पक्के पुरावे गोळा करूनच पावलं टाकावी लागतील। तुम्हाला काय वाटतं? तुकाराम मुंडेंची ही धडक कारवाई योग्य होती की हायकोर्टानं दिलेली स्थगिती कायद्याच्या दृष्टीनं गरजेची होती? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा।